आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। आज दुपारी 12 वाजता बरोबर हा विवाह सोहळा संपन्न होतो। त्याची तयारी खरं तर आता मंदिर प्रशासनाने पूर्ण केली आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळपासूनच खरं तर भाविकांची किंवा वराडीमध्ये लगबग सुरू झालेली आहे। आज जर आपण बघितलं तर विठ्ठलाचा जो गाभारा असेल किंवा सभागृह असेल, सोळखांबी असेल, चारखांबी असेल, अशा विविध भागाला जवळपास 7 टन फुलांनी अशा विविध आकर्षक असे 25 प्रकारच्या फुलांनी हे सगळं मंदिर परिसरात सजवून निघालेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर ज्या सभागृहामध्ये विठ्ठलाचा खरं तर विवाह सोहळा होणार आहे त्या सभा मंडपामध्ये खरं तर गजरूपी मंडप तयार करण्यात आलेला। आपण जर बघितलं तर आकर्षक अशा विविध फुलांची सजावट करून हा खरं तर गजरूपी मंडप तयार करण्यात आला। याच ठिकाणी खरं तर विठ्ठलाचा विवाह सोहळा बरोबर दुपारी 12 वाजता होणार आहे। मात्र तत्पूर्वीच भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर सभा मंडपामध्ये गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। पुणे येथील जे विठ्ठल भक्त आहेत भारत भुजबळ यांनी खरं तरी आकर्षक अशी सजावट केली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 25 प्रकारची फुलं यामध्ये वापरण्यात आली। ते स्वतः आता आपल्याबरोबर आहेत। काय सांगताल किती प्रकारची फुलं वापरली, काय थीम आहे आज? यावर्षी आपण श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्यासाठी मागच्या वर्षी मत्स्यरूपी विधिमंडप स्थापन केला होता। यावर्षी आपण गजरूपी विधिमंडप आकर्षक फुलांमध्ये सजावट केलेला आहोत। यावर्षी आपण 40 ते 45 कामगार काम करत आहोत। विशेषतः 31 महिला पण यावेळेस काम करण्यास सहभागी झालेले आहेत आणि हे आपलं 17वं वर्ष आहे। किती फुलं वापरली, कोणकोणती फुलं त्यामध्ये? यामध्ये 25 ते 30 प्रकारचे फुलं आहेत। यामध्ये जरबेरा असेल, गुलाब असेल, अँथोरियम, ऑर्किड आणि जास्तीत जास्त पिवळा झेंडू, लाल झेंडू अशा अनेक प्रकारच्या फुलांचा वापर केलेला आहे। आपण बघितलं असेल की जवळपास 7 टन प्रकारच्या फुलांचा वापर करून हा सभागृह असेल, देवाचा गाभारा असेल, सोळखांबी, चारखांबी अशा देवाच्या मंदिराच्या विविध भागांना आकर्षक सजावट आज करण्यात आलेली आहे। आणि दुपारी 12 वाजता विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आता संपन्न होणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन विनोद हुमनाबाजकर सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।